तर मंडळी, आंब्याचा सीझन सुरू झाला आहे आणि सगळ्यांना आंबे खूप आवडतात. तर म्हणूनच मी काल छान असे फ्रेश आंबे घेऊन आले आहे आणि त्या आंब्यापासून आपण बनवणार आहोत आज मँगो मिल्कशेक आणि मँगो स्मूदी. भरपूर जणांना हे वाटते की हे दोन सेमच आहे, पण हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे असतात ड्रिंक्स. तर आज आपण त्याची रेसिपी बघून घेऊया, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी आंबे छान नीट भिजत घालायचे आहेत. जसं मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेऊन आंबे छान भिजत घातलेले आहेत. इथे मी जवळपास 1 तास आंबे छान थंड पाण्यात भिजत घातलेले आहेत. म्हणजे काय होते ना, जर आपण असे आंबे भिजत घातले तर यातली जी उष्णता वगैरे असते ते निघून जाते. तर इथे मी 4 आंबे घेतलेले आहेत आणि छान असे भिजत घातलेले आहेत. तर तुम्ही पण बाजारातून आंबे आणले की सगळ्यात आधी भिजत घालायचं, म्हणजे काय होते ना, त्यावर जे पेस्टिसाइड्स वगैरे केमिकल्स वगैरे असते ते निघून जातात. चला, तर आता सगळ्यात आधी आपण आंबे कट करायला घेऊया आणि त्यामधलं जे पल्प आहे ते काढून घेऊया. तर पाण्यातून आंबे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. सगळ्यात आधी आंब्यांच्या छान स्लाइसेस करून घ्यायच्या. बघा, अशा प्रकारे असं कट करायचं इथनं अशा प्रकारे. आणि हे जे पल्प आहे हे बघा, हे आपण काढून घ्यायचं. आता आपण चमच्याच्या मदतीने हे पूर्ण पल्प असं काढून घेऊ. हे बघा, असे छान क्यूब्स निघालेले आहेत, हे मी काढून घेत आहे. सेम तसंच दुसऱ्या स्लाइस सोबत करत आहे आणि अशाच प्रकारे आपण पूर्ण पल्प काढून घेऊ. तर इथे आपण 2 मँगोचं मँगो मिल्कशेक करणार आहोत आणि 2 मँगोचं स्मूदी. तर इथे 2 वेगवेगळ्या बाउलमध्ये मी पल्प काढून घेत आहे. चला, तर मग हे घ्या. मस्त असे पल्प काढून झालेले आहेत. तर आपण 1 बाउल मधलं पल्प मँगो मिल्कशेक साठी यूज करू आणि दुसरं स्मूदी बनवायसाठी. सगळ्यात आधी आपण बनवू मँगो मिल्कशेक. चला, तर मग सुरुवात करूया. तर आता मी इथे घेतलेलं आहे एक मिक्सरचं पॉट. त्यामध्ये आपण घालून घेऊ पल्प. अशा प्रकारे आपण पल्प घालून घेऊ. हे जे सीझनल फ्रुट्स असतात ना, ते सगळ्यांनीच आवर्जून घ्या, कारण आंब्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. तर हे सगळ्यांनीच घेतले पाहिजे. तर हे घ्या, पल्प छान काढून घेतलेला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये. आता आपण यामध्ये घालून घेऊ दूध. दूध आपल्या हिशोबाने घाला. तर मी इथे जवळपास 1 ग्लास दूध घालून घेत आहे. आता यामध्ये आपण घालू साखर. तर साखर तुमच्या चवीप्रमाणे घाला आणि हे बघा की आंबे किती आंबट आहे त्या हिशोबाने साखर घालायची. चला, आता हे मिक्सरला लावून घेऊ. तर इथे मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे. हे बघा, छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि मस्त असं गाढ झालेलं आहे. चला, आता आपण सर्व करायला घेऊया. सगळ्यात आधी मी घालून घेत आहे आईस आणि आता सर्व करून घेऊया. यावर आपण घालून घेऊ मँगो पीसेस आणि थोडीशी चेरी. तर इथे मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे आणि सुंदर असं दिसत आहे. हे बघा, सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. तर हे एक झालं. आता आपण स्मूदी बनवायला घेऊया. तर स्मूदी बनवायसाठी मी घेत आहे इथे मँगो पल्प. हे तेच पल्प आहे जे आपण आधी काढून घेतलेलं होतं. ते मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेत आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये मँगो पल्प घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत मलाई. तर मी हे नारळाची मलाई काढून घेतलेली आहे. हे बघा, आता ही मलाई आपण यात घालून घेऊ. त्यानंतर आपण घालणार आहोत शहद. तर मी इथे 1 ते 2 टेबलस्पून शहद घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. अशा प्रकारे शहद घालून घेतलेला आहे. युजली स्मूदीमध्ये शहद टाकला जातो आणि साखरेचा वापर नाही करत, तर म्हणून मी यात शहद घालून घेत आहे. आणि त्यानंतर स्मूदीमध्ये असतात नट्स. तर नट्स मध्ये मी घेतलेला आहे इथे बदाम. तर आपण 3 ते 4 बदाम इथे घालून घेऊ. त्यामध्ये आपण घालून घेऊ थोडंसं दूध. जवळपास अर्धा ग्लास दूध घालून घेतलेला आहे. चला, आता मिक्सरला लावून घेऊ. आणि हे घ्या, स्मूदी सुद्धा तयार झालेली आहे. टेक्स्चर बघा, हे थोडं व्हाईटिश आलेलं आहे कारण आपण यात कोकोनट घातलं होतं म्हणून. चला, आता आपण सर्व करायला घेऊया. सगळ्यात आधी आईस टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण घालून घेऊ थोडंसं पल्प, मँगो पल्प. त्यानंतर आपण घालून घेऊ स्मूदी.
गार्निशिंग करून घेत आहे. तर मी इथे मँगो स्लाइस टाकून घेतलेला आहे आणि थोडेसे बदाम, थोडीशी चेरी घालून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्या 2 रेसिपी तयार झालेल्या आहेत, एक मँगो मिल्कशेक आणि एक स्मूदी. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा, कारण हे दिसायला खूप सुंदर दिसतात. आता यानंतर छोट्या मुलांनी हट्ट केलं की त्यांच्यासाठी हे घरीच बनवा. दिसतंय ना मस्त. तुम्हाला कुठलं आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.